मित्रांनो तर पहिलं हे पाण्याने तोंड धुवून घेतलं. तो एक लोकल होते ते म्हणले हे एक देवी देवतांची जागा आहे. मित्रांनो तर फायनली निघतो इथनं. भाऊ चला. मित्रांनो उतरताना कळतंय की चढलो कसं होतं. तर ह्या रोडला 2 मेजर वॉटर क्रॉसिंग होत्या, त्यातली पहिली आली. गावात 2 गाड्या समोर आल्यात, बसा नाहीत. तर मित्रांनो तर खतरनाक अशी परत वॉटर क्रॉसिंग आली. बघा किती लांब आहे. मित्रांनो ते खाली नदी दिसते का, नदीच्या लेवलवर आलोय. आणि आता बघा किती फिरत जायचंय त्या डोंगराच्या टॉपला. दिसतात का पुढं वळण. मित्रांनो तर बर्फाच्या डोंगराला गाठाय आलं. आता कुठनं आलं तुम्हाला दाखवतो खालनं. मित्रांनो तर किती वेळ झालं चाललोय मी, जवळपास 5:15 वाजल्यापासून चाललोय. एक मला माणूस दिसलं नाही, एकही माणूस दिसलं नाही. मित्रांनो तर फायनली तुटकी फुटकी गाव आहे ना, डांबरी दिसली भाऊ. मित्रांनो तर गाव आलं. इथं कुठंतरी विचारायचं पाहिजे टेंट लावायला. भाई टेंट लगा के रुक सकता हो क्या? मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे आपल्या बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस 28वा आणि 28व्या दिवशीचा हा 4था पार्ट आहे. फायनली 28वा दिवस आज संपतोय. तर पहा का मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आपण चंद्रताल लेकला आलोय. तर चंद्रताल लेकचं नाव घेताना काय ते मिस्टेक होती माझ्याकडून. चंद्रताल लेकला आलोय. तर भरपूर ठिकाणी मी चंद्रशिला पण म्हणलोय. चंद्रशिला हे पण एक पर्वत आहे. तो पर्वत उत्तराखंड मध्ये तिथं जाऊन आलो मी. तुंगनाथ महादेव मंदिराचे दर्शन केलं. त्यामुळे ते माझ्यासारखं तोंडात बसलं होतं. त्यामुळे मी चंद्रतालला चंद्रशिला म्हणत होतो. बाकी काही नाहीये. पूर्ण व्हिडिओ पहा, जबरदस्त व्हिडिओ आहे. कारण इथपर्यंत येणारे खूप लोक आहे, पण इथनं पुढं काजाकडे जाणारे कोणच लोक नाहीये. रोडने मी एकटाच आहे. काय काय होतंय माझ्यासोबत ते पहा तुम्ही. चला पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ मधला कुठला पोर्शन आवडतोय ते पण कमेंट करून सांगा. मित्रांनो तर फायनली चंद्रताल दिसलंय. अरे एवढं सोपं नाही. इथपर्यंत यायला लय स्ट्रगल आहे भाऊ. गाडीने पण स्ट्रगल करते, माणूस पण लय स्ट्रगल करते. ओके मरने से पहले एक बार चंद्रताल देखने जरूर आना चाहिए. मैं तो आ गया भाई. देखो ये ओके चलो जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तो फायनली पोचलोय. तर छोटीस वड्या टाईप आहे, झरणा म्हणू शकताय काय. तर तो पार करून आपल्याला यायचं इकडं. ते पाहू शकताय एकदम निळं पाणी दिसतंय का नाही अजून तुम्हाला. एक नंबर भाऊ, कसलं भारी दिसतंय. दिसलं का आता. फायनली आपण पोचलोय चंद्रशिला तालला. वाव पाणी बघा कसलं क्लिअर आहे आणि कसा व्ह्यू येतोय जबराटा. चारी बाजूनी बघा माउंटेन आहे. आपण इथं जवळपास 10 किलोमीटर पाठीमागेपर्यंत गाडी लावली आणि तिथनं इथं आलेलो आहे. वारं बघा कसलं सुटलंय. एक नंबर आहे भाऊ. नाथ खोळा इथं बसतो थोडा वेळ. ते आपला भाऊ व्हिडिओ काढतोय. टाइम लॅप्स ले रे का, टाइम लॅप्स ले रे. तर चला मित्रांनो तर फायनली पोचलोय. 7 तास लागले मनाली पासून इथे यायला. आणि 7 तासाच्या प्रवासानंतर न पाहू शकताय काय व्ह्यू आहे. आणि हे आहे चंद्रताल लेक. तर
तुम्ही लई जागेवर डायलॉग ऐकला असेल, मरने से पहिले एक बार चंद्रताल तो देख लेना चाहिए. तर मित्रांनो मी तर आलोय चंद्रतालला, तुम्हाला पण दाखवतो. पण तुम्ही कॅमेऱ्यात पाहण्याची फिलिंग वेगळी आणि इथं स्ट्रगल करून येण्याची फिलिंग वेगळीच आहे. पाहू शकताय सगळी माउंटेन रेंज आहे आणि पूर्ण ताल आहे. तर चला भेटूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. चला लय लांब आलाय भाऊ तुमचा. मित्रांनो तर तुमचा भाऊ आलाय चंद्रतालला, ते पण हिमाचल प्रदेशमध्ये. इथं येणं सोपं नव्हतं मित्रांनो, जवळपास 7 तासाचा प्रवास करून आलेलो आहे. फायनली मरने से पहिले चंद्रताल देखना चाहिए, तो चंद्रताल देखने आ गया है आपका भाई. तर मित्रांनो 14,100 फूट उंचीवर हे तळ आहे. तर हे तळ्याला पहा, तुम्हीच पहा, दाखवा भाऊ दाखवा कसं आहे व्ह्यू. मित्रांनो तर फायनली निघत नाही अजून थांबणार आहे इथं. तर ते हे सर आहेत ना, ते ओरडायला लागले म्हणे इधर चिल्लाने का नहीं है. ओके डाउन कहाँ से आप. ओके थैंक यू सर, मेरे को मालूम नहीं था सर. ये देवताओं की जगह है. ओके यहाँ शोर नहीं करता है. ओके थैंक यू. थोड़ा सा ओके. मित्रांनो तर पहिलं हे पाण्याने तोंड धुवून घेतलं. तो एक लोकल होते, ते म्हणले हे एक तर देवी देवतांची जागा आहे. इथं देवी देवता अंघोळ करायला येतात. हे म्हणजे एक काय म्हणतात त्याला, जाऊ दे मला शब्द सुद्धा नाही. आणि पाणी एकदम गोड आहे असं, एक नंबर. तुम्हाला कसा वाटतो व्ह्यू. एक नंबर आहे नादखुळा. ओके मित्रांनो तर पाहू शकताय काही लोक आपल्या वळबाईचे जे भाऊ आले होते, एक ऑस्ट्रेलियाचा 2 ह्याची आणि केरळाची निवांत झोपलेत. आणि इकडं पाहू शकता किती शांती. मी पण बसतो थोड्या वेळ आता. माझ्याकडे ना सगळं ऑनलाईन आहे. मित्रांनो तर इथं जवळपास 7 कलर दिसतात पाण्याचे. तुम्हाला दिसतात का. इथं बघा एकदम क्लिअर आहे. थोडा आता मला कलरची नाव येत नाहीत, पण 7 कलर आहेत. कसला व्ह्यू आहेत भाऊ, एक नंबर नादखुळा. या भाऊंनी काढलाय टाइम लॅप्स पण घेतो मी यांच्याकडून. एक नंबर आला असेल. मित्रांनो तर इथनं निघतोय. ही एकदम सिक्रेट प्लेस आहे, देवी देवतांचे प्लेस आहे. त्यामुळे इथं आपण आंघोळ करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. त्यामुळं इथनं निघतोय आता मी. एकदम भारी वातावरण होतं, एक नंबर. फोटो वगैरे पण मस्त काढले. आणि काय म्हणायचं 7 कलर दिसत होते याच्यात. चलो मित्रांनो तर फायनली निघतो इथनं. भाऊ चला जाऊ. ओ दादा चला. मित्रांनो तर फायनली निघतोय इथनं. बघा आता लेक शेवटचं. त्याला आपला जे होता भाऊ, त्याला म्हणलं अरे 50,000 किलोमीटर चालवली मी गाडी. तर ते म्हणतोय पुढच्या 50,000 किलोमीटरच्या अगोदर नवीन गाडी घे. दॅट बाईक इज लॉट ऑफ स्ट्रगल असं म्हणत होता ऑस्ट्रेलियाचा. तर चला जाऊया आता. ही पण संपलाय मेमरी ह्याची. ओके तो फायनली निघतोय माघारी. कॅमेरा चार्ज नसल्यामुळे तिथं काही व्हिडिओ आणि कट झाला नाही. तर चला पाहू शकताय लई खराब रोड लई एकदम खराब रोड आहे इथपर्यंत यायचा. आता इथं पाहू शकताय तुम्ही. चला बरं.
जाऊया. खराब रोड तर तुम्ही दिवसभरच पाहिला. आता माझ्याकडे ही पण नाही आहे, स्टोरेज नाही आहे जास्त. ओके मित्रांनो, उतरताना कळतंय की चढलो कसं होतं. लई आता पारवे खाली आले, ऑन केलाय कॅमेरा. किती वळणं मारून गेलो होतो वरती. ओके चलो मित्रांनो, तर जिथं आपले हे झालं होतं, तिकीट घेतलं होतं आणि जिथं एंट्री केली होती तिथनं चलो सर ऊपर कितना दूर जाने के बाद नेटवर्क है? अच्छा वापस जाओ। नहीं ऊपर जाऊंगा भाई, खाजा की तरफ। खाजा जाना है। हाँ। यहाँ से 25 किलोमीटर के बाद है। ओके 25 मतलब 2 घंटा लगेगा। 25-30 किलोमीटर। ओके मतलब इधर से 13 और उधर से 17-18 किलोमीटर। ओके थँक्यू. चला, नेटवर्क रेंजमध्ये गेलं म्हणजे बरं आहे. कारण काय झालं आहे, घरी मी सांगितलं नाही आहे की आज मला रेंज नाही आहे, तर आपलं नेटवर्कमध्ये नाही तर काळजी करत बसतात. ओके, तर ह्या रोडला 2 मेजर वॉटर क्रॉसिंग होत्या, त्यातली पहिली आली. आईच्या गावात गाडी उभी टाकलाय लागली मला. कुठून बसली आईच्या गावात, कुठून बसली होती, कुठून मला पायाने टाकलाय लागलं तेव्हा निघली गाडी. ओके, तर चला अजून एक आहे वॉटर क्रॉसिंग. त्याचा व्हिडिओ Insta 360 मध्ये काढायला पाहिजे होता. कुठली होती गाडी, पाय सगळं काय झालं माझं, दोन्ही सॉक्स फिक्स वले झाले. ओके चल मित्रांनो, तर एवढ्या बारक्या रोडवर 2 गाड्या समोर आल्या, बसतील तिथं बोलते. चला तर 2 गाड्या समोर आल्यात, बसा नाहीत. तर एक फॉर्च्युनर आहे आणि स्कॉर्पिओ आहे. बहुत जगह इस तरफ आहे. फॉर्च्युनरवालाचा नवीन ड्रायव्हर दिसतोय, जागा आहे. त्यांनी पारवरती घातली होती स्कॉर्पिओ. चला, मला 2 गाड्या बसत नाही, असे तंग रोड आहेत. फार वारे इतकं सुटले, गाडी 20 पण चाय नाही, 10-15 चालती असल्या रोडवर. चला, 10-20 किलोमीटर पण जात नाही, 10-15 किलोमीटर. ओके चलो. मित्रांनो, तर खतरनाक अशी परत वॉटर क्रॉसिंग आली. बघा किती लांब आहे. जाताना काही व्यवस्थित व्हिडिओ निघलं. मित्रांनो, तर काच खाली झालती, त्यामुळं गुडघ्या इतकं पाणी आलं, लागलं माझ्या पायाला. कसली गुतली होती गाडी, तुम्हाला सांगतो. यूट्यूबवाले काय त्यात आता माझ्या बघ कॉन्सुटीदार असताना तर मी बिंदास पाडली असती गाडी पाण्यात. हां, आणि मग दाखवलं असं वॉटर क्रॉसिंग लई हार्ड आहे, पडली गाडी काय, प्लगमध्ये पाणी गेलं, असं होतं. आता मी एकटा आहे त्यामुळं नाही तर असे काय तर. ओके इथं बोलतो. चलो बाय मित्रांनो. तर काजा रोड आहे ना, आज जायला लागतं 13 किलोमीटर, तेव्हा बोर्ड लागतो. आणि आता आपण चाललोय मनाली काजा रोडला परत आलोय आपण. चलो मित्रांनो, तो लय अवघड आहे रोड. चलो
मित्रांनो ते खाली नदी दिसते का, नदीच्या लेवल होईन आलोय. आणि आता बघा किती फिरत फिरत जायचंय त्या डोंगराच्या टॉपला. दिसतात का पुढं वळण किती कैची बनतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बनतात. ओके चला, टाइम नाही आपल्याला. मित्रांनो तो वळणाला बघा चढाला कसं होतंय गाडीची हालत. पहिल्या गिअर मध्ये गाडी. तो रोड बंद आहे बहुतेक, त्या काहीच्या बंदात त्या. ओके मित्रांनो तर बर्फाच्या डोंगराला गाठाय आलं. आता कुठनं आलं तुम्हाला दाखवतो. खाल्लं एखाद्याची फाटाला जेवढं खाल्लंय होय ते यायला आला तुमचा भाऊ. याला खाल्लं का तळ पण दिसा ना एवढ्या खालनं आलोय. ती नदी दिसते का खाली, नदी जी जिथपर्यंत रोड दिसतोय ना त्याच्या निम्मच खोल नदी. हे बर्फाच्या डोंगराला ठेकाय आलो पार. चला आता थोडंच राहिले, पास आला बहुतेक. हा कुठला पास आहे काय माहिती. ओके चला. मेन म्हणजे वळणाला गाडीला स्ट्रगल करते, कारण वळणाला खड्डेच लयत. ओके तुम्ही बघा कशी उठली. मित्रांनो ते वरती आल्यानंतर ना ते पाहू शकता एक मंदिर आहे. कुंजम माता कमिटी आपका स्वागत कर रही है. सगळीकडे झेंडे वगैरे लावले. तिथं टावर आहे पण रेंज नाही आहे. तिथनंच पाया पडतो आणि निघतो आता, कारण आपल्याला अंधार पडायच्या अगोदर राहायची सोय पाहिजे. कुंजमला वॉर मेमोरियल. ओके येताना बघू तुम्हाला. चल मित्रांनो तर किती वेळ झालं चाललोय मी, जवळपास 6:15 वाजल्यापासून चाललोय. एक मला माणूस दिसला नाही, एकही माणूस दिसला नाही मला. त्याची शिबी कशी खाली दिसलं होतं, तो वय तिथं एक बी नाहीये. तिथं चहावाला नाहीये, काय नाही. तिकडे यायची रिस्क घेत नाही जास्त लोक. आलाय ताई तुमचा भाऊ रिस्क घेऊन. ओके डाऊन आहे पूर्ण. आता एवढी चढाई गेली, आता डाऊन आहे. फक्त नेटवर्कवाल्या गावापर्यंत जाऊ दे. ओके तेवढंच माझं म्हणणं. मित्रांनो तर दिसतंय समोर 2 डोंगर गोल्डन. तर बाकी सगळ्यांवर सावली आली डोंगराची, त्या 2वर ऊन पडतंय. सोन्याचे डोंगर असल्या दिसतात. तर आपण आता डाऊन चाललोय काजाकडं, स्पिती काजा. लय अवघड रोड आहे भाऊ ना करू. तर आपल्याला आता जायचंय. जो एक भाऊ भेटला होता म्हणजे 4 व्हीलर 4-5 जण होती हिमाचलची, म्हणजे 40 किलोमीटर गेल्यानंतर ना राहायची सोय पण आहे, रेंज पण आहे. तर 40 मिनिटाचा रोड नंतर म्हणलेलं. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. ओके मित्रांनो तर हिमाचलच्या बकऱ्या बघा कशा आहेत. कोण आहे का नाही इथं माणूस आपल्या गाईड काय ना. बकऱ्याला कोण वळणार नाही काही. कसले केसावाले आहेत, गाय दाखवू नाही म्हणून नाही. सगळ्या शेळ्याच आहेत, शेळ्या आणि बोकडा. ओके चलो इथं बघा प्रॉपर ही केलंय, पूल बिल बनवल्यात. त्यामुळं ह्या साईडचं बऱ्यापैकी काम चालू आहे रोडचं. तरी हाय वॉटर क्रॉसिंग थोडी. चला तर इथं भरपूर साऱ्या गाड्या आलेल्या आहेत आणि त्यांनी टेंट वगैरे इथंच लावलंय. पण इथं रेंज नाही आहे. इथं काय ते त्यांचं मंदिर आहे का काय, पार्टी चालली त्यांची. तर चला तर फायनली तुटकी फुटकी गाव आहे ना, डांबरी दिसली भाऊ. यार 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 बस 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 इतना ही चाहिए था भाई. अजून मग काय 20 किलोमीटर पण जाईल मी असा रोड असल्या. आरामात 30 चालतंय अशा रोडला, नाही तर 10-15 नी रेंगायला लागत होतं.
मित्रांनो तर ती डांबरी फक्त 100 फुटाचीच होती. तिथनं पुढं परत असंच लागलं रोड. चला बऱ्यापैकी तर ठीकठाक आहे, खड्डे खुड्डे नाही आहेत. 30ची स्पीड हिचं पण मेंटेन होते. आपल्याला जायचं अजून 7 किलोमीटर. ओके मित्रांनो तर गाव आलं आणि ह्याची कॅमेराची किती राहिली मेमरी 40 सेकंद. तर इथं कुठंतरी विचारायचं पाहिजे टेंट लावायला. भाई टेंट लगा के रुक सकता हूँ क्या? टेंट लगा के रुक सकता हूँ क्या? हाँ ओके मी विचारतो जाऊन. हे पण संपली याची मेमरी. मित्रांनो तर इथं गाडी लावली. गाव का नाम क्या है भाई? लोसर. लोसर गाँव मध्ये तो ये मैम है, इन्होंने बोला इधर लगा लो साइड में टेंट. ये सर है तो इथं लावतोय टेंट. वारं पण लागणार नाही काहीच लागणार नाही अशा हिशोबाने लावतोय. तर चला सर आपका हाँ हाँ ये बघा हे हॉटेल आहे शेडे फास्ट फूड कॉर्नर आहे. तुम्ही जरी आला कुठे तर लोसर मध्ये पहिलंच हॉटेल आहे. मी पण जस्ट इकडून रोड मधनं ही केलं आणि इकडं आलो तर इथं कोपऱ्यात आपल्याला जागा भेटली तर इथंच टेंट लावतो थांबतो. ओके हे नाही मित्रांनो तर इथं फायनली आपला टेंट लावलेला आहे आणि इथं बॅग पण उतरून ठेवले. आंटी आपका नाम बताओ. मेरा नाम जंगमू. आप इधर से ही है? बुद्धि से आपको इधर ठंड नहीं लगती क्या? इधर सामने ही बर्फ दिख रहा है. लगता है पता क्या करना बैठना. वहाँ भी तो ठंड कम रहेगी. ओके तर मित्रांनो माणसं चांगली ओके ओके माणसं चांगली त्यांनी पहिल्या ह्याच्यातच मला लावायला परमिशन दिली. हे सर आपका नाम क्या है? मेरा नाम दुखीराम. दुखीराम. दीपू लामा. ओके 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 आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा सर. आपसे मिलकर बढ़िया. ओके ओके मेरे को ऐसे ही सेम ना हनले में मिले थे. उधर क्या हो रहा था, उधर टेंट लगाने में दिक्कत हो रहा था. मतलब उधर लोगों में कि टेंट लगाना परमिशन नहीं था कि उनका रूम ना जा रहा है उसलिए. तो मेरा पर ये था बजट कम था तो एक भाई ने मेरे को डायरेक्ट ही ऐसे ही रुका दिया. मतलब जो हॉल रहता है सपोज उसमें. मित्रांनो तर जेवण करतोय. जे हॉटेलचे ओनर होते त्यांनी जेवायची सोय केली आणि हे भाऊ 2 आहेत यांनी बनवलंय नूडल्स, व्हेज नूडल्स. इथं फास्ट फूड मध्येच जास्त आहे. तर भाऊ नाम काय आहे तेरा? लौसम. हे बिहारवर नाहीत भाऊ इथं काम करतात. तर नूडल्स व्हेज नूडल्स बनवलेत त्यांनी तर खातोय आता. चला मित्रांनो तर ह्या सरांनी आपल्याला 1 फ्रूटी 2 बिस्किटचे पुडे दिले. क्या बोल रहे थे आप? मंदिर का प्रसाद है. प्रसाद है ये. आज हम लोग क्योंकि दिन अच्छा है ना, सेवशी बोलते हैं. हाँ. सेवशी. हाँ वो दिन अच्छा होता है. आज यहाँ का लड़की लोग व्रत रहते हैं, न्यूंगने बोलते हैं. ओके न्यूंगने बैठता है ना. हाँ तो ये छो चढ़ाते हैं भगवान को. ओके ओके भगवान को चढ़ाते हैं, वहाँ पूजा करके फिर पब्लिक को बांटते हैं. ओके ओके ठीक है. आपने खाया? खा लिया हमने. ओके ओके थैंक यू. ये आपके लिए. ओके ओके थैंक यू सर. आपकी किस्मत में लिखा था इसलिए मिल गया. आपको मिल गया. ओके ओके थँक यू सर. थँक यू जी. मित्रांनो तो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ह्या व्हिडिओमधला कुठला पोर्शन आवडला ते कमेंट करून सांगा. तर चला बेसिकली चंद्रताल होतं ते चंद्रशिला. मी म्हणत होतो ती चंद्रशिला ही तुंगनाथच्या तिथं आहे. तिथं जाऊन आलो म्हणून माझ्या तोंडात तेच सारखं येत होतं. बाकी काही नाही. फॉलो करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर पण पहा माझा व्हिडिओ आहे ती इंस्टाग्रामवर पण तिथं पण फॉलो करू शकताय तुम्ही. चला बाय बाय भेटूया उद्या. लय गार आहे, लय गार बेकार गार आहे. इथं थंडी बर्फच दिसत्याच वरती बर्फाच्या डोंगराच्या तिथंच थांबलोय आणि हवाचा वेग पण इतका जबरदस्त आहे ना नाद खोळा. फॉलो करा.